त्याच्यानंतर ह्या गडगे बाबाच्या विरोधामध्ये ग्रामस्थांच्या सुद्धा तक्रारी होत्या. म्हणजे ज्या दिवशी मी फिर्याद दाखल केली त्याच्या आदल्या दिवशी ग्रामस्थांसोबत मी होते आणि आम्ही हा गडगे महाराज त्याच्या ग्रामस्थांच्या घरावरून रात्रीचा ड्रोन फिरवतो अशी लेखी तक्रार ग्रामस्थांनी दिली. ग्रामपंचायतीने तसं पत्र दिलं. त्या संबंधाने सुद्धा आजपर्यंत कुठलीही चौकशी, कुठलीही कारवाई झालेली नाहीये. ह्या गडगे बाबाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड किंवा जे मंडळ आहे आत्ताचं त्यांनी सुद्धा दंड केलेला आहे, परंतु त्या संबंधाने चौकशी होऊन खरं तर पोलिसांनी गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं. इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि पोलीस यांच्या अंतर्गत तो गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्याच्यानंतर ह्या बाबाची जे मंदिर आहे ते नोंदणी नाहीये केलेली. तिथे जर त्याचं राहतं घर, मंदिर आणि तो संपूर्ण परिसर त्याचा कुठलाही टॅक्स तो भरत नाही. ह्या सगळ्या चौकशा होणं गरजेचं होतं. महाराजाचा ट्रस्ट जो आहे तो 2019 मध्ये रजिस्टर झालेला आहे आणि त्याच्या ज्या पावत्या आहेत त्या मात्र 2019 पूर्वीच्या त्याच्या देणगीच्या आणि इतर अन्य पावत्या आहेत. त्याची म्हणजे ट्रस्टची चौकशी होणं, ट्रस्टचा उद्देश, ट्रस्टचं रजिस्ट्रेशन, त्याने दिलेल्या पावत्या, ह्या सगळ्याच बाबींचा आणि त्याचबरोबर त्याची असलेली मालमत्ता, बेहिशोबी मालमत्ता याची चौकशी होऊन ईडीची कारवाई होणं खरं तर अपेक्षित होतं. ईडीच्या कारवाया इतरत्र खूप मोठ्या प्रमाणात होतात, परंतु अशा ह्या भोंदूंच्या बाबत ती कारवाई होणं अपेक्षित होतं, गरजेचं होतं. ती कारवाई सुद्धा झालेली नाहीये.